आज या ठिकाणी आपण दिवाळी फराळमधला सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे शंकरपाळी पाहणार आहोत। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे। हे अचूक प्रमाण आपण लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे आपली शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही। 2 वाटी मैदा मी चाळून घेतलेला आहे, 1 वाटी त्याच्यामध्ये पिठी साखर, चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये कडक असं तुपाचं मोहन टाकायचं आहे आणि जसं आपण कणिक मळतो ना तसं मळायचं आहे। अगोदर हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नंतर कडक मोहन टाकून आपल्याला व्यवस्थित असं ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि कणिक मळतो तसं आपल्याला एकदम घट्ट असं तिंबून आपल्याला एक गोळा तयार करायचा आहे आणि हा गोळा आपल्याला सेट होण्यासाठी 10 मिनिटं ठेवायचा आहे। 10 मिनिटं झाली की आपल्याला काय करायचं आहे, हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि गोल अशी चपाती करतो तशी पोळी लाटायला घ्यायची आहे आणि त्याच्या साईडचे ते 2 काठ दुमडायचे आहेत आणि अजून एक मधून घडी करायची आहे आणि आपल्याला ते बेलण्याने लाटायचे आहेत। साईडच्या कडा आहेत त्या काढून टाकायच्या आहेत आणि चाकूने तुम्ही उभा आवडत असेल तर उभं चिरा, आडवा आवडत असेल तर तुम्हाला आडवा चिरू शकता। सर्व चिरून झाले की गरम तेल आपल्याला कढईमध्ये करायचे आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून सर्व शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित अशा गॅसच्या कमी फ्लेमवर आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत। खूप खुसखुशीत आणि न बिघडणाऱ्या भरपूर लेयर्स असलेल्या शंकरपाळ्या आपल्या बनवून रेडी आहेत। आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा शंकरपाळ्या जर बनवल्या तर अजिबात बिघडणार नाही। यासाठी याचे अचूक प्रमाण लक्षात घ्या आणि अशी शंकरपाळी नक्की बनवा। धन्यवाद।